आझाद मैदानला इथं महानगरपालिकेच्या लाइटिंग नाहीत का? काय भिकार चाळे आहेत रे तुमचे. 50-50 60-60 वर्ष तुम्ही सत्ता भोगल्या. भिकार आहेत का रे तुम्ही? घर भरून घेतले स्वतःचे नुसते. या आझाद मैदान गोरगरिबासाठी इथं लाईट नसून आहे का? काय भिकार धंदे लावले. त्याच्यावरचा बसलेला शिव कोण आहे? महापौर कोण आहे? सरकार कोण आहे? आपले पोर ऐकत आणणारे आपल्या ते फोकस शिकत आणा. आपले फोकस शिकत आणा लगेच लावून टाका. याला फुकट देऊन जाऊ महानगरपालिकेवाल्याला. मराठ्या कोण फुकट तुम्हाला? भिकार साले. आपले फोकस आणा. 10-12 ऐकत आणा. 10-15 लावून टाका ते लगेच. ते पोराचं बरं आहे का? तर पोराचं बरं आहे का? पोराचं बरं आहे का? बोलला का? बोलला का? ताबडतोब धरलं का? आता इथं बसलेल्या पोरा सांगतो तुम्हाला असं करायचं असलं मी उपोषण सोडून देईना. तुम्हाला जर असं धंदा करायचा असला, आत्महत्याचा प्रयत्न करायचा असला ना, असं काही करायचं असलं ना, मी उपोषण मग सोडून देतो. मला गाड्या परत नाही चालल्या. गैरसमज नका करू. आपणच तिथं सांगितलं होतं ज्यांना काम आहे ते वापस जा. हा रस्ता मी फक्त सांगितलं रस्ते मोकळे करा आणि वाशीच्या मैदानात नेऊन लावा. हा ना मग परत. अरे पागल आहेत कर तुम्ही. जे वाटा लावायला येणार होते तेवढेच परत चालले 29 तारखेला. आणि ज्यांना जागा नाही त्यांना नाव सांगतो पुन्हा. बीपीटी आहे का? पण बीपीटी आहे का? हा बघ आता नवीन माहिती मीडियाच्या माध्यमातून आणि इथं असलेल्या सगळ्या पोर आहेत ना, तुम्हाला जर फोन कोणाचे आले मैदान कुठे आहे म्हणून, तर आपल्या आंदोलक पोरांनी आता नाव पक्का ध्यानात ठेवा. शिवडी जवळ म्हणजे इथून आझाद मैदानापासून 4 किलोमीटर आहे फक्त. ए शेड आणि ई शेड खूप मोठी शिवडीला पार्किंग आहे. तिथं गाड्या पार्किंग करा. तिथं एसपी साहेब स्वतः आहेत. देशमुख साहेब स्वतः त्या पार्किंगवर हजर आहेत. मराठीचे पोरं पुन्हा एकदा समजून घ्या. शिवडीला ए शेड आणि ई शेड इथून 3 ते 4 किलोमीटर फक्त आपण पै येऊ जाऊ शकतो. दुसरं कॉटन ग्रीन आहे. ध्यानात ठेवा नाव. जे कोणी रस्त्यात आहे त्यांना पण फोन करून सांगा या पार्किंगला इथं आणा म्हणून. कॉटन ग्रीन आणि बेह्यू इंग्लिश शिकणार मी आता मुंबई सोडूस तर. बे सुरू झाला आता. बेह्यू म्हणून भाऊचा धक्का असं काहीतरी आहे शिवडी जवळच. आणि आता चौथं बीपीडीचे सुद्धा सगळ्यात मोठं ग्राउंड आहे. ते इथून फक्त 2 किलोमीटर आहे. फक्त 2. अरे माईकचा आवाज वाढी जाणे. तुला इकत आणल्यावर तुला मशीन घेऊन जाय तिकडे. मी उपोषण करताय. उपोषण करताना जास्त आरडल नाही लागतं. मला कातो बोलायला लागतं. तुला आवाज वाढायचे काही बंधन असते ना. महानगरपालिकेत तुला घेऊन जाय का बा. आम्ही आमचे साऊंड आणतो. महानगरपालिकेला एक बल्ब टाकीत आहे ना, आवाजावर नियंत्रण ठेवतोय कशाला? केलेत पण याच्यात बीपी नाही हो. कुठे बीपीडीचे कुठे आहे? अहो एक गाडी नाही तिथं आता. बीपीडीला कुठे? किती गाड्या बसतात तिथे? लाखो बसतात. 1100 कोय ना त्यात गेल्यात का?
आता मी हे पोरायला तिकडे गाड्या पाठवा सांगितल्यात मला, हे पाठवू का? हा ठीक. आता जे तिकडे दादरला, दादर नाही काय म्हणले रे, विरारकडे थांबलेल्या गाड्या, चेंबूरला थांबलेल्या गाड्या, मधल्या मार्गे थांबलेल्या गाड्या, रस्त्यावर जेवढ्या थांबल्यात हे सगळ्या त्या बीपीटीकडे जाऊ द्या, ईशेडला तिकडे शिवडीला जाऊ द्या, कॉटन ग्रीडला जाऊ द्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.